पण ते नक्कीच खुश असतील या आमच्या कामगिरीवरती. धन्यवाद. ओके, थँक्यू. तर त्याचबरोबर 500 रुपयाचं कॅश दिलं जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. संदीप बनवडे यांच्याकडून 500 रुपये. सामना सुरू झाला या ठिकाणी पाहतोय आपण तिसरा सामना. कोणचा? एसके संघ राखीव खेळाडू लवकरात लवकर पाठवा प्लीज. तर पहिला चेंडू होता आतमध्ये येणारा चेंडू, त्याच्यावरती फक्त बॅट आडवी केली आहे. तर सामना सुरू झाला या ठिकाणी पाहतोय शिवशाही बादशाह विपक्ष एसके वॉरियर्स. टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर एक चेंडू फेकला गेलाय. हा चेंडू शॉर्टपुल करतोय डीप मिड विकेटला. चेंडू मात्र महेंद्र सिंग धोनी स्टँड समोर जातोय 4 धावांसाठी आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय विशाल लिंगेच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती आक्रमण प्रहार आणि या 4 धावा. तर बघा या ठिकाणी विशाल लिंगेने 4 धाबा कुठल्यात सलामीला आल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फडका आउट ऑफ पार्क. 6 धावा. वॉट अ बॅटिंग. 2 चेंडू 10 धावा कुठल्या गेल्यात. हॅलो. तर एसके वॉरियर संघ म्हटला की श्री वीरू अशोक झवेरी यांचा संघ पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे शिवशाही बादशाह संघ सर आपण पाहिलं तर किरणजी शेलार, प्रफुल्ल मोरे आणि योगेश यादव हे 3 ओनर्स आहेत, मालक आहेत ते संघाचे. या त्यांचा संघ आहे मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. तेजसने मात्र शॉर्ट पूल केलाय. चेंडूला बिरकावून दिलाय. 6 धावा. तर बघा चेंडू 2 ओव्हरच्या अगोदर जर हरवला तर चेंडू नवीन देण्यात येईल आणि 2 ओव्हरच्या नंतर जर चेंडू हरवला तर सुना चेंडू या ठिकाणी घेण्यात येईल. कमिटीची वॉर्निंग आहे. चेंडूला बॅकफुटला जाऊन कट करतोय आणि फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने 2 मोठे फडके मारले होते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, मात्र तिसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला जयेश टेंबेने फेकलाय आणि फलंदाज बाद होतोय. गोलंदाज सुद्धा फार मोठा आहे. कासगाव संघाच्या वतीने हा खेळणारा गोलंदाज पाहतोय आपण जयेश टेंबे. तर पहिला फलंदाज बाद होतोय. वनडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये विशाल बाद जातोय. कुमार येतोय. 3ऱ्या क्रमांकावरती पहिला फलंदाज पाहतोय जितू शेंडेला. नाव स्ट्रायकिंगला धारोल संघाच्या वतीने खेळणारा खेळाडू. बरीच वर्ष सातत्याने इम्पॉ मध्ये हा चेंडू पूल करायचा होता. बॅटवरती व्यवस्थित नाहीये. डीप मिड विकेटला
आणि सहजरित्या एक धाव एकवटली जातोय. तर षटक समाप्त होते जयेश टेंबेचा, ज्याने पहिला षटक फेकत असताना एका फलंदाजाला बाद केले. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती 2 मोठे फटके. 5व्या चेंडूवरती मात्र त्याने चांगला फलंदाज जो लय मध्ये आला होता त्याची मात्र लय थांबवली आणि फलंदाजाला बाद केलंय. त्यामुळे पहिल्या षटकात पाहायला मिळतात ते आपल्याला एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. MS. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला गेलाय. जर जास्त वेळ लावला तर कमिटी आपल्याला लगेचच पॅनलाइज करेल. हे लक्षात असू द्या. सर्व संघांना सूचना आहेत. कोणत्याही संघाला मात्र या ठिकाणी पाठीशी घातले जाणार नाहीये, कारण स्पर्धा सर्वांसाठी आहे, एकासाठी नाही आहे किंवा आयोजकांसाठी नाही आहे. तर स्पर्धा ही सर्वांसाठी, खेळाडूंसाठी आहे. त्यामुळे आपण विचार करा आणि खेळ सुरू करा. हा चेंडू बॅक टू बॉलर्स खेळतोय. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं जातोय. एकच धाव पाहायला मिळतोय. मयूर होते 15 धावा धावपळकावरती झाल्यात. 5 षटकांचा सामना पाहतोय. तिसरा सामना आजच्या पहिल्या दिवसामधला, कारण फार मोठी लीग आपण इथे एन्जॉय करता. भरपूर प्रचंड प्रमाणात प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानावरती सातत्याने पाहिलंय आम्ही. हा चेंडू अपड्राय करतोय. चेंडूला डीपेक्षा कव्हरला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 15 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. जितूला पाहतोय आपण. बरीच वर्ष सातत्याने धारोड संघाच्या वतीने खेळणारा हा खेळाडू, ज्याच्या नावावरती एक मोटार बाईक सुद्धा आहे. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. हलकसा अपील केलं होतं पंचांकडे आणि एक डॉट चेंडूची सांगतात. जुनेत गाजीला पाहतोय आपण मैदानामध्ये असताना. कुडसावडे एंड करून. तर बरेचसे संघ मालक व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करेन, कारण त्याने फार मस्तीचा हात पुढे केलाय आणि आपण संघ मालक आहोत. मात्र खेळाडूंना खेळलं जाईल. या ठिकाणी स्लॉक स्वीप करतोय. चेंडू मात्र बराच वेळ लाभेत. अजिंक्य राणेस्टेनच्या समोरून चेंडू जातोय. सीमा रेषा पलीकडे चौकार. तर जितूच्या बॅट मधून आज चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. ते चांगला फलंदाज आहे. नेहमीचा सुरेश राणाची आठवण करून देणारा, इनसाइड आउटच्या पद्धतीने फटका खेळण्यासाठी माहीर असणारा हा फलंदाज. पुन्हा एकदा तोच फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. नो मिस्टेक. फलंदाज बाद. बिग 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 विकेट्स. आलो. आणि ज्या फलंदाजाचं मी वर्णन करत होतो, जिक्र करत होतो, मात्र त्या फलंदाज पुन्हा एकदा अपयशस्वी ठरलाय. कारण फटका फार चांगला होता, व्हॅल्युएशन होतं, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र झेल टिपलाय. जयेश टेंबे होते, कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये
आणि हलकं तसं झेल टिपलाय. फार मोठा फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी शिवशाही बादशाह 11 संघाला लागणारा हा दुसरा झटका, म्हणजे सलामीची जोडी एकंदरीत मैदानातून बाहेर आली आहे. पहिल्यांदा बाद झाले ते विशाल लिंगे, त्याच्यानंतर जितेंद्र बाद झाले. कुमार आणि प्रकाश हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. तर गोलंदाज जुनेद. हा चेंडू अतिशय चांगला होता. ड्राईव्ह करतोय, जागा बनवली आहे स्टॉक साठी. चेंडू डीप फाईन लेगला, चौकार. जमलं सारं डॉन, जमलं सारं डॉन इथं जमलं सारं डॉन. अरे देशी बाल उद्या बाळ सारं पहिलवान, अरे देशी बाल उद्या बाळ सारं पहिलवान, देशी बाल उद्या बाळ सारं पहिलवान, देशी बाल उद्या बाळ सारं पहिलवान. आलो तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय प्रभू असेल, त्याचबरोबर मनोज असेल, यांना पाहतोय आपण. तर या ठिकाणी व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते संदीपजी गायकवाड साहेब आहेत, त्याचबरोबर नरेश शेळके साहेब आणि विवेक जीवक गायकवाड हे मान्यवर आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय. शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर दुसरे षटक मार्गस्थ, तिसरं षटक भूषण बैकार. स्टॅगेलला प्रकाश कामरीला पाहतोय. भूषण चेंडू, मोठा फटका, मनगटी ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सपार. तर डोकं फिरलं नाहीये. हा फलंदाज पहा किती आल्या आल्या षटकाराने खातं कुळ करतोय आणि त्याला डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं जमत नाहीये. त्याने षटकार दाखवला. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू मात्र वेगाने, गोळीच्या वेगाने, तेवढंच चांगलं. क्षेत्ररक्षण कुणाल करत असताना मात्र धाव मिळेल ती फक्त सिंगल. एक धाव मिळतोय. गोलंदाज पाहतोय भूषण बैकरला, डवलेपाडा टीमच्या वतीने खेळणारा हा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी सुद्धा फार सुरेख करताना पाहिले, मात्र गोलंदाजी मध्ये त्याची परीक्षा असेल. टॉपेज लागला होता. बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न, भूषण पुढे आल्यात, मात्र एकच धाव मिळतोय. चेंडूला उचलला जातोय तोपर्यंत वेळ होता एक धाव एकपटण्याचा. एक धाव मात्र एकपटली जाते. धावसंख्या पाहतोय 31, 31 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकात 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 11 धावा आल्या. चांगला चेंडू होता, फ्लिक ऑफ द रिक्स, ऍग्रिकल्चर शॉट, चेंडू सीमा पलीकडे, 4 धावा. माझा बदल बाई मी नव्हते भानत अन काळूबाईचं वाहन माझ्या अंगात, काळूबाईचं वाहन माझ्या हॅलो तर 4 धावा मिळाल्यात. पहा फलंदाज प्रकाश कांबरे, मॅन फ्रॉम वांगणी गाव. वांगणी गावचा खेळाडू पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिडॉनला. एकच धाव मिळतोय. चेंडूवरती स्वामी बनोटे नेहमी संपर्कात असणार आहे. स्वामींना पाहतोय आपण, लॉंग ऑनला उभे आहेत ते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून बऱ्याच वेळा पाहायला मिळतोय. मात्र थोडस मागडा ठरत असताना गोलंदाज भूषण एका अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. ती डब्ल्यूबीडा टीमच्या मध्ये. चेंडूला मात्र ड्राईव्ह करतोय, तेवढा हो, व्हाट अ कॅच, सुपर कॅच, कॅच ऑफ द डे.
आणि या शहरात या BPL मैदानात क्रीडा रसिकांची लागली रे, क्रीडा रसिकांची लागली रे. आली 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 वांगणी प्रीमियर लीग, आली 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 वांगणी प्रीमियर लीग. ठाणे या जिल्हा थँक्यू. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी लीग पाहतोय. 36 धावा धावपळकावरती आल्यात. जो मगाशी कॅच पकडला अतिशय चांगला, स्वतःला झोकून दिलाय, हवेत सूर मारला आणि सीमा रेषेवरती निश्चितच एकदम जवळ होते. फक्त आणि फक्त जर विचार केला तर काही इंचाचा फरक होता आणि अशा वेळेला जयेश ठेपेने झेल पकडला आणि त्याच्यासाठी मात्र वीरू झवेरी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज का देऊ नये. चांगला ॲपड होता, चांगला प्रयत्न आणि एका मोठ्या फलंदाजाला बाद केलंय. छत्तीस धावा धावपळकावरती चौथा गोलंदाज कुडसावडे एंड कडून जयेशला पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय चांगला वेगवान फेकलाय. फलंदाज मात्र प्रकाश बीट होतोय, ज्याने एक चौकार एक षटकार दाखवलाय. सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झाल्यात. विशाल, जितेंद्र आणि कुमार हे 3 फलंदाज बाद झाले. शिवशाही बादशाह संघ हा चेंडू त्यावेळेस मात्र बीट झाल्या दोन्ही फलंदाज. चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेला येतोय आणि तोपर्यंत या 2 धावा पाहायला मिळतात. तर दिनेश मोहिते याच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं सुद्धा प्राइज झालंय. संदीप बनोटे यांच्याकडून प्राइज पाहायला मिळतोय, मात्र 3 षटकार मारावे लागतील. हा चेंडू बराच वेळ चेंडू हवेत होता, कवसला खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र धावा मिळतात 2. मयूर हडपला पाहतोय त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेला मात्र 2 धावा मिळाल्यात. 40 धावापर्यंत पोहोचलं. 4थं षटक मार्ग सहसणा. 3रा सामना पाहायला मिळतोय आपल्याला आजच्या या पहिल्या दिवसामध्ये. पुढे आल्यात. पुन्हा एकदा स्टॉक साठी जागा बनवली. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. धाव मिळते ती 1च. तर गोलंदाज मात्र गोलंदाजी चांगली करतोय. फलंदाज क्षेत्ररक्षकाने साथ द्यायला पाहिजे, कारण बऱ्याच चुका झाल्यात. पहिल्यात सामन्यामध्ये दिनेशसाठी सुवर्ण संधी. 3 षटकार 500 रुपये. संदीप बनोटे जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती थोडासा बाउन्स दिलाय आणि पहा किती वेगाने चेंडू फेकलाय. पंच मात्र वाईडची खूण करतात. तर एक वाईडची धाव मिळाली आहे. शशी साटम त्या ठिकाणी आहेत. हा चेंडू बराच वेळ बेताय. रोहित शर्मा स्टँड समोर आणि पुन्हा एकदा साधा सोपा झेल सुटला गेला. चुका चुका आणि चुकाच पाहायला मिळतात SK वॉरियर संघाच्या वतीने. तर या 2 धावा 44 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. पुन्हा एकदा बाउन्स दिला चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू अभियत होता, मात्र टायमिंग ॲक्युरेट होते आणि ज्या वेळेस मिळतील त्या 6 धावा. तर बघा, ज्या फलंदाजाचा झेल सोडलाय त्या फलंदाजाने षटकार दाखवलाय, म्हणजे जखमीवरती मीठ सोडलं गेलंय. कारण त्यांनी सांगितलं की का माझा झेल सोडलाय, मी पण एक चांगला परिपक्व फलंदाज आहे, त्यामुळे माझा झेल सुटलाय, तुम्हाला किंमत मोजायला येईल. चला, शॉर्ट टीम मीटिंग आटपली असेल तर लगेच सामन्याला सुरुवात करा. कारण आपल्याला जे काही
मीटिंग्स करायच्या असतात त्या आपण ड्रिंक स्टॉल येतोय तेव्हा करू शकता, तेव्हा वेळ असतोय, टाइम आउट असतोय. तर याच दरम्यान सन्माननीय विजयजी पावसकर साहेब यांचं आगमन होतं व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. तर पुन्हा एकदा बरेचसे संघ मालक आमच्या व्यासपीठावरती सामन्याचा आनंद लुटत असताना त्यातले त्यात मालक संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत प्रमोदजी, रुपेश बनोडे सुद्धा आहेत, बरेचसे मालक आहेत व्यासपीठावरती. निश्चित चांगली कल्पना. आज चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये ढकलायचा होता. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातं. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवायला लागेल. नितीन स्वतः संघनायक आहेत या संघाचे, एसके वॉरियर संघाचे. त्यांच्यावरती थोडस दबाव पाहायला मिळेल. गतवर्षी मात्र ते विजेता निखिल बनवते. गतवर्षी जर पाहिलं तर दीप ज्योती रायडर संघाकडून खेळत होते आणि संघाचे संघनायक होते, मास्टर माइंड. हा चेंडू खेळून काढतोय पुन्हा एकदा कार्पेटच्या साइडने. एकच धाव. थ्रोपैकी बघा थोडीशी खराब होती, केलं जातोय. बॅकिंग मात्र केली जाते निखिलच्या मार्फत. एकच धाव मिळतोय आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये मयूर हडप. तर सन्माननीय राजेंद्रजी शेलार साहेब यांचं सुद्धा आगमन होतोय. मोस्ट वेलकम सर. स्वागत आहे आपल्या या वांगणी प्रीमियर लीग मध्ये. हा चेंडू शॉट ऑफ पोल, दॅट इज अ कडक 6 धावा. तर वांगणीगाव संघातून खेळणारे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे असतील मयूर. पुन्हा एकदा पुलडेनचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि अतिशय चांगला खेळ टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता तो फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. DJ Vaibhav in the तर प्रकाश कांबरे बाद होतोय. ज्याने षटकार टोकलाय लगेचच फुल्यांचा चेंडू. थोडीशी चेंडूची दिशा बदलली आहे कारण पहिला चेंडू मिडल स्टंपला होता, दुसरा चेंडू ऑफ स्टंपला ठेवलाय आणि त्याच्यावरती मात्र फलंदाज बाद झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना पंच फिरोज खान सरांना पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर 11 चेंडू आणि 23 धावांचं योगदान दिलं ते मात्र प्रकाश कांबरेने. हा वांगणीगाव संघाचा खेळाडू आहे. मयूर पुन्हा एकदा पुढे आल्यात. यावेळेस बराच वेळ चेंडू अभेता. 3 क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा 3 तिघाडा काम बिघाडा पाहायला मिळाले. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरे धावेचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद धावचीच्या स्वरूपामध्ये. मात्र हा झडका लागला जातोय तो या शिवशाही बादशाह येळेबंद संघाला. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात आणि पूर्ण टोटल होते ती 60 धावा धावपळकावरती लावल्या जातात. 61 धावांची गरज असेल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळवलं जाईल. चौथा सामना पांडवा जेलेवन विपक्ष पीपी रेव्हेंजर्स. या 2 संघामध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण संघ जो कुणालजी शेलार साहेब, वेळा सिंधोला, रोहितजी निर्माळ, अजयजी विषय आणि राहुल विषय साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे पीपी रेव्हेंजर संघ म्हटला की सन्माननीय प्रभाजी परब साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये.
थँक्यू डीजे थँक्स. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर शिवशाही बादशाह वॉरियर्स या संघाने 60 धावा कुठल्यात 61 धावांचं लक्ष असेल. मात्र तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी पीपी रेव्हेंजर संघ आणि त्याचबरोबर पांडवाज 11 संघ या दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण याच एकीकडे प्रभास सर यांना पाहू शकता आपण. त्यांचा घरेलू संघ आहे पीपी रेव्हेंजर संघ. गतवर्षी सुद्धा याच नावाने जो संघ होता आणि आता सुद्धा तो संघ पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन्स चला टॉससाठी या. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 60 धावा कुठल्यात 61 धाब्याचं लक्ष असेल. ते मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की त्या पाठलाग करत असताना त्या संघाला थोपवलं जाईल, थांबवलं जाईल किंवा ब्रेक लावला जाईल त्या संघावरती. याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा जातोय ज्याने महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील टेनिस जगतातली नंबर 1 ची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये गतवर्षी समालोचन केलं. यावर्षी सुद्धा निश्चित त्यांची वर्णी लागेल अशी आम्ही अपेक्षा करतोय. कारण त्यांचं चांगलं काम पाहून निश्चितच त्या ठिकाणी आमंत्रण दिलं जातोय. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारची वशिलीबाजी चालत नाहीये असे आमचे विनोद पाटील सरांना आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. धन्यवाद जगदीश. धन्यवाद मित्रा. तर शुभेच्छांची नक्कीच प्रत्येकाच्या गरज असते, प्रत्येकाच्या पाठिंब्याची आशीर्वादाची गरज असते. या ठिकाणी नक्कीच प्रत्येकजण शुभेच्छा देतोय आणि या स्पर्धेला देखील भरभरून शुभेच्छा यूट्यूबच्या माध्यमातून येत आहेत, व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत आहेत. तर स्पर्धा आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा आहे. वांगणी प्रीमियर लीग समिती आयोजित वांगणी प्रीमियर लीग 2019. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम व भव्य दिव्य अशी ही VPL ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आहे 60,000 रुपये रोख रक्कम व VPL अशी ट्रॉफी. तृतीय क्रमांक 40,000 रुपये रोख रक्कम व VPL ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील 40,000 आहे व VPL ट्रॉफी. मालिका वीरासाठी यंदा आपण पाहिलं तर अतिशय चांगली बाईक, यंदा बाईक नाही आहे, माफ करा, कारण सरप्राईज असेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. शिवसाई बादशाह 11 वर्सेस SK वॉरियर्स हा सामना सुरू आहे. पहिले सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये शिवसाई बादशाह 11 संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 12.00च्या सरासरीने 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात लावले धावफलकावरती आणि 61 धावसंख्या चेस करायचे SK वॉरियर्स म्हटलं की योद्धे आणि हे 2 योद्धे मात्र SK वॉरियर्सच्या मैदानावरती येताना आपण पाहतोय. SK वॉरियर्स संघ श्री वीरू अशोक जवेरी साहेब यांचा हा संघ, तर शिवसाई बादशाह 11 हा संघ श्री किरण शेलार साहेब, प्रफुल्ल मोरे साहेब, योगेश यादव या त्रिमूर्तींचा हा संघ. तर 61 धावा करायच्यात, 12.20 हे आस्किंग रेट राखायचं. हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावरती स्वामी बनोटे आणि भूषण बाईकर अशी सलामीची जोडी पहिले षटक घेऊन येतोय. दारोळ संघाचा अत्यंत नामवंत असा खेळाडू जितेंद्र शेंडे उर्फ जितू शेंडे यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्रायकिंग इनला फलंदाज स्वामी. हा चेंडू मिस टायमिंग, जेलची शक्यता आहे, जेल त्या ठिकाणी होणार आणि फलंदाज बाद होणार. हा पहिला धक्का लागतोय. स्वामी बनोटे गोल्डन डकवर बाद होतोय. तर या ठिकाणी सन्मान घेऊया आपण. संदीप गायकवाड साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. तर संदीप गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. तर सन्मान आपण नंतर घेऊया कारण की सामना सुरू आहे. हा चेंडू खूप बाहेर फेकला होता ऑफ स्टंपच्या. पंच फिरोज खान सर वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या धावफलकावरती वाईटच्या आधाराने अकाउंट ओपन केले गेले. मैदानावरती फलंदाज निखिल बनोटे तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. संघाचे संघनायक सेनापती येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. अप्रतिम कामगिरी गतवर्षी निखिल बनोटेची राहिली.
यावेळेस मात्र चेंडू पूल करतायत गॅप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट करूंगा. हजारे छोकरे भेजा ना ठोकरे और दंगा नहीं करना कर दूंगा. तर भूषण बैकरच्या बॅट मधून षटकार येतोय. जीतू ओर द विकेट. चेंडू बॅटची कडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय यष्टीरक्षकाच्या मागे. शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतोय आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी खूप चांगलं कमबॅक जीतू शेंडेचं. कोण विसरेल LCD TV त्याने उचलली होती मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू मात्र मैदानावरती नेहमीच ॲक्टिव्ह. त्याच्या बॅटने बॉलने तो उत्तर देत असतो. मात्र जेव्हा जेव्हा त्याची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याने मात्र नेहमीच संकोच दाखवला. चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक ओहो वॉट फिल्डिंग. स्वतःला झुकून दिलं त्या ठिकाणी प्रकाश आहेत. ज्या प्रकारे चेंडूने बाउन्स घेतला स्वतःने देखील या ठिकाणी बाउन्स घेतला. या ठिकाणी उडी मारली आणि चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश आले. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 9 धावा. आमच्यासोबत गुणसंख्या लेखक आहेत मनोज त्याचबरोबर प्रबुद्ध कांबळे. चेंडू ऑन साईडला केला त्या समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केले. जीवनदान मिळालं आणि जीवनदानासोबत 2 धावा देखील मिळाल्या. झेल त्या ठिकाणी सुटला. क्षेत्ररक्षक राज भोईर चूक होते. चुकीचं रूपांतर 2 धावेत होतंय. जीवनदान क्रिकेटमध्ये खूप महागत पडतात. यंदाच्या हंगामात टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही अशा अनेक जीवनदानांचं कर्दन काळात रूपांतर होताना पाहिलं. चेंडू यावेळेस मात्र तो झेल पकडला असता तर हा षटकार बघायला मिळाला नसता. गुड शॉट. पांडवाज 11 आणि PP रेव्हेंजर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या प्लीज. तर अप्रतिम षटकार फलंदाज मैदानावरती पाहतोय. भूषण बैकरला जीवनदान दिलं त्याचे परिणाम भोगावे लागले आणि इथे मात्र त्यानंतर त्याने 8 धावा केल्या कारण 8 धावांवर त्याला जीवनदान दिलं आणि त्याने पुढे आता मात्र 8 धावा आतापर्यंत नोंदवल्यात. टॉससाठी आमंत्रित करतोय सन्माननीय राहुल वाघमारे सर आणि वकील खान साहेब या 2 मान्यवरांना विनंती करतो आपण या टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 2 संघनायक पांडवाज 11 आणि PP रेव्हेंजर्स. पांडवाजने एक सामना गमावला आहे सकाळी मात्र नक्कीच इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. PP रेव्हेंजर्स हा संघ देखील या ठिकाणी सज्ज होतोय. स्पर्धेमधला पहिला सामना खेळण्यासाठी श्री प्रभात परब साहेब यांचा संघ PP रेव्हेंजर्स आणि पांडवाजला एकूण 5 संघ मालक मिळाले आणि त्यामुळे या संघाचं नाव पांडवाज आपल्याला पाहायला मिळते. कुणाल शेलार, विलास हिंदुळा, रोहित निर्मल, अजय विशे, राहुल विशे असे 5 पांडवाज 11 हा संघ घेऊन येत आहेत. तर सलग 3 षटकार लगावल्या. संदीप बनवडे साहेब यांच्याकडे निखिल बनवडेला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर गोलंदाज राज भोईर ज्या राज भोईरने झेल सोडला होता त्याच राज भोईरला आता मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुडसावर एंडकडनं सज्ज होतोय ओर द विकेट. चेंडू खाली राहिला. एक वेगळी ॲक्शन एक वेगळी शैली तुम्ही पाहतायत राज भोईरची. साईड आर्म. तर पांडवाज 11 या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे व PP रेव्हेंजर्सला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा राज भोईर ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र दिशेपासून भरकटले आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे या ठिकाणी पाहतोय आपण 18 धावा. गरज आहे 61 धावांची म्हणजे अजूनही आपण विचार केला तर 43 धावा विजयासाठी हव्यात. गोलंदाज पुन्हा एकदा राज भोईर मलिंगा स्टाईलमध्ये एक वेगळी शैली त्याची पाहायला मिळते. चेंडू बॅटची कडे घेऊन इथे मात्र यष्टांचा वेध घेतोय आणि फलंदाज निखिलच्या खेळीचा अंत होतोय. आणखीन एक धक्का लागतोय मैदानावरती. आपण पाहतोय यावेळेस SK वॉरियर्स संघाला निखिल बनवडे बॅक टू द पॅव्हिलियन.
क्या बात आहे उमेश, वाऱ्याचा पैसा वाऱ्यावर गेला. नक्कीच एक खूप चांगला संदेश आहे, मॅसेज आहे समाजासाठी. जागा विकून आपण ऐशो आराम करतो, त्या जागेचा त्या पैशांचा सदुपयोग करत नाही आणि त्यानंतर मात्र त्या जागेवर ज्या बिल्डिंग्स होतात तिथे मात्र आपल्याला वॉचमन म्हणून राहावं लागतं. ही सत्य परिस्थिती आहे, कटू आहे पण सत्य आहे. फार हा विषय गंभीर आहे, मात्र आपल्या समाजातील लोकांना नक्कीच या गाण्याच्या माध्यमातून त्यांचं मन बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वीप करण्याचा प्रयत्न, खूप चांगला क्षेत्ररक्षण, शॉट, फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते वेगाने. विशाल डॉट चेंडू पाहिल्यामध्ये धावसंख्या 18, गरज आहे 43 धावांची. सामना तुम्ही पाहता शिवसाई बादशाह 11 वर्सेस SK वॉरियर्स या दोन संघामध्ये. ओव्हर द विकेट राज. हा चेंडू ओव्हर पिच होता, समोर स्क्रीनच्या दिशेने खेळतात. चेंडू 2 क्षेत्ररक्षक मधून फरार होतोय, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. तुझे मनाने काय करतय DJ Webhub in the mix. रुपेरी वालू सोनेरी राटा द्याव माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी राटा द्याव माझं वर्ग करतय. सोने देशी सोने गावी सांग तुझ्या मनानं काय करतय. धावसंख्या धावफलकावरती 22, गरज आहे अजूनही 39 धावांची विजयासाठी. SK वॉरियर्स संघाला 2 गडी गमावलेले आहेत. पुन्हा एकदा राज भोईर ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेत आहे, झेल कोण घेणार. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरचा येऊन हा झेल टिपतोय. सलीमने झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय. कमबॅक करताना राज भोईर. जयेश टेंबे बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज विशाल मैदानावरती येतोय. छोट्या उंचीचा खेळाडू, छोट्या उंचीचे खेळाडू. तर व्यवस्थित नाव या ठिकाणी उद्या पांडुरंग आहेत, जर्सीवर पांडुरंग लिहिले आमच्या अपडेटर्स या ठिकाणी सांगतायत. www.tenniscricket.in. हा चेंडू हलक्यात ऑन साईडला फ्लिक करतायत, सिंगल पूर्ण करतायत. रक्षात्मक पद्धतीने खेळले, सिंगलने यावेळेस मध्ये धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 23. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि आता मात्र गरज आहे 38 धावांची विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 18 चेंडू 38 धावा. हे समीकरण विजयासाठी आता मात्र मैदानावरती SK वॉरियर्स संघाच्या समोर. थँक्यू या ठिकाणी आपण सन्मान घेऊया. तर संदीप गायकवाड साहेब, नरेश शेळके साहेब आणि जीव गायकवाड या तिघांना विनंती करतो आपण या आपला या ठिकाणी शुभ सन्मान उबेद गाजी यांच्या शुभ सन्मान या त्रिमूर्तींचा केला जाईल. संदीप गायकवाड साहेब, नरेश शेळके साहेब आणि जीव गायकवाड साहेब या तिघांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुमचा शुभ सन्मान केला जाईल उबेद गाजी यांच्या शुभ हस्ते. तर हे क्षणचित्र टिपत असताना आमचे www.tenniscricket.in
शुभम मस्कर, निखिल कांबळे, तर गौरव सावंत, ओमकार सावंत अशी ही 4 जणांची टीम आज मात्र आमच्या सोबत आहे. ही स्पर्धा संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्याचं काम याच्या माध्यमातून केले जाते. अत्यंत उच्च दर्जाची क्लॅरिटी, क्वालिटी आणि सर्वात पहिली वेबसाईट भारतातील संतोष नाणेकर यांची www.tenniscricket.in. कुर्ल्याच्या एक छोट्याशा खोलीमध्ये एक स्वप्न पाहिलं होतं संतोष नाणेकर यांनी की टेनिस बॉलचं क्रिकेट आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात कसं पोहोचवता येईल. त्यासाठी दिवस रात्र मेहनत केली. अनेक रेकॉर्ड्स वेबसाईटवर टाकण्यात आले आणि त्यानंतर मात्र ही वाहिनी सुरू झाली. तर विघ्नेश धुळे या ठिकाणी आहेत बघा, ॲज अ स्कोरर. अपडेटर्स खूप चांगली माहिती देत आहेत. तर नक्कीच प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू ऑन साईडला खेळतायत. व्हॉट अ लवली स्ट्रोक. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसके पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 DJ Vaibhav in the mix. थँक्यू. 7 चेंडू 23 धावांवर खेळतोय सलग. आपण पाहतोय त्याच्या इनिंग मधला 3रा षटकार आहे आणि जितेंद्र शेंडेललाच त्याने 3 षटकार लगावलेले आहेत. पहिल्या षटकात त्याने 2 षटकार लगावले होते आणि त्यानंतर आता मात्र जितेंद्रचं पुन्हा एकदा स्वागत. त्याला 8 धावांवर जीवनदान दिलंय. तर जीवनदान मैदानावरती कर्दन काळात बनतंय या संघाचं, शिवशाही बादशाह 11 संघासाठी. चेंडू ऑन साईडला खेळतात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. चेंडू त्याच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर बाउन्स होऊन जातोय. चौकार. थँक्यू डीजे. तर 33 धावा धावफलकावरती गरज आहे 28 धावांची. चेंडू सुरेख होता. ऑन साईडला खेळतायत. या ठिकाणी चूक होते. दुसरी धाव मात्र या ठिकाणी नकार देत आहे दुसऱ्या धावेसाठी. धावसंख्या 34. गरज आहे अजूनही 27 धावांची. 61 या धावसंख्येचं लक्ष आहे. षटक क्रमांक 3 जितेंद्र शेंडेच्या माध्यमातून हाताळलं जाते. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या जितेंद्रने 17. आतापर्यंत या षटकात 11 धावा 3 चेंडू आपण पहिल्या त्याने खर्च केल्या. जितेंद्र शेंडे नेहमीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. मात्र आज कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी, कुठेतरी खराब गोलंदाजी थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली. महागडी गोलंदाजी. खूप चांगली फलंदाजी भूषण बैकर जीवनदान मिळाल्यानंतर कशा प्रकारे फलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण देतोय. राजने झेल सोडला होता आणि नक्कीच आता मात्र संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न भूषणच्या माध्यमातून केला जातो. स्ट्राईकला पांडुरंग. चेंडू ऑन साईड खेळतायत. समोर क्षेत्ररक्षक. झेल होणार का? आणि हा झेल लॉंग ऑनला टिपलाय. खूप चांगला बॉडीवरती खूप चांगलं नियंत्रण राखले प्रकाशने आणि इथे मात्र फलंदाज पांडुरंगच्या खेळीचा अंत होतोय. आणखीन एक धक्का लागतोय मैदानावरती SK वॉरियर्स संघाला. तर आवाज वाढवण्यासाठी तुम्हाला आम्ही शपथ देणार नाही, कारण तुमचा आवाज खूप चांगला आहे. सातत्याने आम्ही अनेक स्पर्धांमध्ये MSDJचा उल्लेख करत असतो जेव्हा जेव्हा आम्ही कल्याण डोंबिवली किंवा इतर ठिकाणी समालोचन करतो. कारण उत्तम DJ ऑपरेटर कसा असावा, साऊंड क्वालिटी कशी असावी, टायमिंग कसा असावा, जेव्हा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा तेव्हा MSDJ, पापुडेच्या पाडाचे अविनाश DJ, रायगडमधले सँडी मॅडी आणि त्याचबरोबर चंद्रकांत फुटाणे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमधले उत्तम DJ ऑपरेटर. जाऊया मॅचच्या दिशेने. जितू येतोय. चेंडू ऑन साईडला खेळतायत. बॉटमॅनचा सुरेख वापर. चेंडू जातो स्क्वेअरच्या दिशेने. 2 धावा या दरम्यान वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण विचार केला तर नक्कीच तुम्ही वाकण संघाचे जीत, केतन, ऋषीचं रनिंग बिटवीन द पहा, अविनाश पहा. त्याचबरोबर पडले संघाचे आपण पाहिलं तर स्वप्नील, मयूर
आणि त्यानंतर वडवली संघात देखील अतिशय चांगले खेळाडू आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती 36 गरज आहे विजयासाठी 25 धावांची. 61चं लक्ष आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. तर रनिंग बिटवीन द विकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो तुम्ही 90च्या दशकामध्ये जर गेलात तर नक्कीच तुम्हाला रॉबिन सिंगची आठवण येईल. भारतीय संघासाठी ज्याने वयाची 30 ओलांडल्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि रनिंग बिटवीन द विकेट अजय जडेजाचं, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफचं खूप चांगलं राहिलं. त्यानंतर सुरेश रैना, नंतर युवराज सिंग यांचं देखील रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. आणि सर्वात जलद रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतो महेंद्र सिंग धोनी ज्यांच्या नावाने उजव्या बाजूला एक स्टँड बनवण्यात आलेलं आहे. तर पीपी रेव्हेंजर्सचे संघ मालक सन्माननीय प्रभातजी परब यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय विनोद दादा काळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करतोय की आपण या आपलं या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. तर पाणी या ठिकाणी नक्कीच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजणार, कोण कोणाला आसमान दाखवणार, कोण कोणाला चारी मुंड्या चित करणार आपण पाहूया. सन्माननीय कृष्णादादा शेलार या ठिकाणी यांना आम्ही विनंती करतो आपण देखील या. आमच्या मामा सोबत जोडले गेले दत्ता मामा शिळीचे आहेत. त्यांचे पुत्र देखील खूप चांगली कामगिरी करत आहेत. दत्ता बनवडे यांचं दत्ता मामाचं देखील फार मोठं योगदान सातत्याने वांगणी प्रीमियर लीगला लाभत असतं. तर वांगणी क्रिकेट समितीची स्थापना देखील मागच्या वर्षी झाली आणि एक योग्य पदावरती एक योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. मनोज कडाव हे त्या ठिकाणी नक्कीच अध्यक्षांच्या पदावरती. त्यानंतर आपण पाहतो उपाध्यक्ष दीपक दादा चव्हाण. उर्द विकेट. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करायचा होता, चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू जातोय या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती 37 धावा. त्याच सुनील केवणे आपण पाहिलं तर सचिव देखील आहेत आणि त्याचबरोबर निखिल बनोडे हे खजिनदार ज्यांच्याकडे सर्व पैशांचे व्यवहार होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर जण प्रेमाने आदराने पाहत असतात. तर मात्र ते इन ॲक्शनमध्ये आहेत. चेंडू हुक करताय. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिली धाव वेगाने बघा दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. थ्रो मात्र त्या ठिकाणी फार उशिराने येतोय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 39 गरज आहे विजयासाठी. अजूनही 22 धावांची. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण पाहतोय 10 चेंडू 22 धावा. अतिशय जबरदस्त लढत मैदानावरती. 2 खेळाडू आपण पाहतोय यशवंत आणि दुसऱ्या बाजूला भूषण बाईकर त्याला जीवनदान दिले होतं आणि तो या खेळपट्टीवरती अप्रतिम खेळ करत असताना 10 चेंडू 22 धावा. उर्द विकेट. चेंडू यावेळेस मात्र खेळतायत लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जातोय वेगाने सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव. शांताबाई बाबूराव आता मात्र मंदाबाई कधी येते हा प्रश्न पडलाय. तर बघूया 18 धावांची गरज आहे. 9 चेंडू. चेंडूपेक्षा धावा दुप्पट आहेत. गोलंदाज अभिजित शेलार. कुडसावर एंडकडनं स्ट्राईकला फलंदाज भूषण. यावेळेस चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी थोडीशी चूक होते क्षेत्रक्षणात मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतायत. 17 धावांची गरज आहे 8 चेंडूमध्ये. सामना जरी असं वाटत असलं एसके वॉरियर्सच्या बाजूने झुकताना मात्र शिवसाई बादशाह 11 संघ नक्कीच या सामन्यामध्ये अजूनही हा सामना बॅलन्स आहे. हा सामना कोण जिंकेल इथून सांगणं फार कठीण आहे या मैदानावरती. कारण 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. या चुका टाळाव्या लागतील. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. जर अशाच प्रकारे चुका झाल्या तर मात्र या मैदानावरती नक्कीच हे या लक्ष्याचं संरक्षण करणं फार कठीण जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते अभिजित शेलार. 16 धावांची गरज आहे 8 चेंडूमध्ये. स्ट्राईकला यशवंत. चेंडू ऑन साइडला हवेत आहे. 100 सुनार की एक यशवंत लोहार की. षटकार. शिकलेली नव्हती
तर बघा मंदमाची आठवण काढली आली, पण आता षटकार देखील येतोय यशवंतच्या बॅट मधून. यशवंत जणू काय यशस्वी होण्याचा आशीर्वाद घेऊन पॅव्हलियन मधून आलाय आणि आता मात्र 10 धावांची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. आपण पाहतोय 7 चेंडू 7 धाचं समीकरण. यशवंतने सामना नक्कीच आपल्या बाजूने झुकवलाय. चेंडू सुरेख होता, गुडलेन स्पॉटवरनं हलकंसं अपील त्या ठिकाणी करतायत अभिजित. षटक क्रमांक 4 संपलंय आणि आता मात्र उर्वरित समीकरण आहे 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. तर शेवटचं षटक संघनायक कुणाच्या हातामध्ये सोबत आहेत हे लक्ष असेल नक्कीच प्रत्येकाचं. तर या ठिकाणी आपण पाहूया गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम व्हायला हवी, कारण 10 धावा रोखायच्या आहेत. कारण धावसंख्या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 10 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये SK वॉरियर्स संघाला पूर्ण कराव्या लागतील. 6 चेंडूमध्ये 10 धावा होणार का? एक सामना आमच्या डोळ्यासमोर येतोय, कारण आपण पाहिलं तर जुनी डोंबिवली वर्सेस देसाई, जेव्हा 6 चेंडू 10 धावांची गरज असताना गोलंदाजाने 5 चेंडूत फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एका चेंडू 6 धावांची गरज असताना त्याने सलग 6 वाईट चेंडू फेकले होते. हा देखील विक्रम यांच्या अंगामा ठाणे ग्रामीणमध्ये नोंदवण्यात आला आहे. तर स्पीडअप करायचं आहे, वेळेचं भान ठेवा, भरपूर जास्त वेळ घेत आहेत. तर 10 धावांची गरज अजूनही 5 सामने एकूण खेळवायचे आहेत. हा सामना 3रा सुरू आहे. एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि जर आपण वेळेवर हे सामने कव्हर केले तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवता येतील. आणि गतवर्षी देखील या मैदानावरती आपण पाहिलं वेळेच्या अभावामुळे काही सामने 3 षटकांचे, 2 षटकांचे, 4 षटकांचे देखील खेळवावे लागले. तर गतवर्षी आयोजकाच्या वतीने अविनाश टेंबेंनी या खेळपट्टीला ऑइल पेंटने पूर्णपणे डबल टिबल हात मारले होते आणि त्यानंतर मात्र या खेळपट्टीने जो काय रंग बदलला, धावांचा दुष्काळच पडला होता आणि ही खेळपट्टी गोलंदाजासाठी नंदनवन ठरली होती. मात्र यंदा गतवर्षीची जी चूक होती ती सुधारण्यात आली आहे. फक्त खेळपट्टीला साईडने या ठिकाणी डेकोरेट करण्यात आलेली आहे. कारण खेळपट्टी ही मातीची आणि शेणाने सारवलीच असायला हवी, तरच ती खेळपट्टी फलंदाजांना गोलंदाजाला नेहमी सहाय्य करणारी असते. मात्र ऑइल पेंट लावल्या कारणाने ती इतकी टणक झाली, जणू काय प्लॅस्टिकची खेळपट्टी झाली होती त्या ठिकाणी. आणि गतवर्षी नक्कीच, मात्र यंदा डिस्टेंबरचा वापर केला होता या ठिकाणी क्युरेटर सांगतायत. तर पहिले असे क्युरेटर आहेत, तर नक्कीच हा देखील रेकॉर्ड अविनाशने प्रयोग करून बघितला होता की एक्झॅक्टली होतं काय. आणि गेल्या वर्षी मात्र धावा फार कमी पाहायला मिळाल्या आपल्याला. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने, पंचांची दोन्ही आता आकाशाकडे. षटकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो. त्या दरम्यान राहुलदादा विषय आणि विलास हिंदुळा यांचं शुभागमन होते आणि डीजेने देखील खूप चांगलं गाणं सादर केलं. मात्र भूषणला 8 धावांवर जीवदान दिलं. त्याने आता 40 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली 42 धावांची, म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 34 धावा त्याने जीवनदान मिळाल्यानंतर साकारल्यात. ते जीवनदान कर्दनकाळ बनते मैदानावरती शिवसाई बादशाह 11 संघासाठी. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करतायत, अप्रतिम ड्राईव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने आल्या. दुसरी धाव घेऊ की नको हा प्रश्न दुविधा मनस्थितीमध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय भूषण. तर 3 धावांची गरज आहे विजयासाठी. 14 चेंडू 43 धावांची खेळी साकारली. 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट त्याने राखला. जीवनदान 8 धावांवर दिलं होतं आणि पुढे 35 धावा आणखीन त्याच्या अकाउंटमध्ये त्याने ॲड केल्या आणि संघाला त्याने विजयाच्या समीप आणले. त्याच फलंदाज भूषण बैकरचं ठिकाणी स्वागत केलं जाते. त्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 2 चौकार पाहिले. भूषण बैकर, मॅन फ्रॉम ढवेपाडा,
अप्रतिम कामगिरी, कोण विसरेल गतवर्षीची वाकण ट्रॉफी, भूषण बाईकरची फलंदाजी, कोण विसरेल त्याचं नारोलीच्या मैदानावरचं प्रदर्शन. भूषण बाईकर मिडल ऑर्डरचा अत्यंत घातक फलंदाज, ज्याने ढवळेपाडा संघासाठी नेहमी जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आता मात्र या मैदानावरती त्याने 43 धावांची खेळी साकारली 14 चेंडूमध्ये. तर 3 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 4. सामना बघा, कधीही रंग बदलू शकतो, क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतो. स्ट्राईकला फलंदाज कुणाल येतोय, उर्दू विकेट. आज चेंडू कडकण्याचा प्रयत्न, सिंगल होणार का, डायरेक्ट हिट करता आलं नाही आणि इथे मात्र डोक्यावर हात मारतात. त्या ठिकाणी यशांच्या मागे राज आहेत. तर राज मात्र आज आपण पाहतोय खूप निराश आहेत, कारण झेल सुटल्यानंतर एक सोपी संधी देखील चालून आली होती फलंदाजाला बाद करण्याची. समोर 3 यशा होत्या, मात्र डायरेक्ट हिट करता आलं नाही. सिंगल येते, 2 धावांची गरज आहे, 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज दिनेश मोहिते, उर्दू विकेट. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय यशवंत. अप्रतिम षटकार यशवंतच्या बॅट मधून आपण पाहिला मागच्या षटकामध्ये, तोच यशवंत स्ट्राईकला येतोय. मात्र 2 धावा अजूनही हव्यात, कंपल्सरी कराव्या लागतील, हा नियम आहे या स्पर्धेचा. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. दुसरी धाव पूर्ण होणार का, आणि या 2 धावा पूर्ण करतायत आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेल्या SK वॉरियर्स संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अप्रतिम कामगिरी या SK वॉरियर्स संघाची, खास करून भूषण बाईकरची, ज्याने 14 चेंडू 43 धावांची खेळी साकारली. हॅलो, तर या VPL साठी मी कर्जत क्रिकेट असोसिएशन आणि समालोचन कक्ष कर्जत तालुका यांच्या वतीने मी स्वतः संदीप गायकवाड, आपण अविनाश टेंबे DK आपण आमंत्रित केलं, आम्ही ह्या ठिकाणी उपस्थित आलो. खरंच सुंदर अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. VPL अर्थात वागणी प्रीमियर लीग 2019. दरवर्षी VPL सुरू असते आणि आमची KPL त्याच टायमाला लागते. नशिबाचा कौल त्याच टायमाला तिकडे असतो, तर कधीच स्पर्धेला येण्यास भाग्य पडत नाही. पण आजचा पहिला दिवस होता. KPL उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि VPL साठी येण्याचं ते आमंत्रण DK तुम्ही दिलं, खरंच मनापासून खूप सुरेख वाटलं. चांगलं आयोजन, चांगल्या दर्जाचे क्रिकेटपटू आपण या ठिकाणी पाहतो आहे, त्यांचा खेळ खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी पाहतो आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू, त्यावर सर्व संघ मालक आणि VPL कमिटीला मी संदीप गायकवाड मनापूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो आहे. अशीच आयोजन पुढच्या वर्षीही चांगल्या दर्जाचे व्हावं अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो आहे. आमचे विनोद पाटील सर आणि जगदीश पाटील सर समालोचक या ठिकाणी आहेत. चांगल्या दर्जाचे पंच फिरोज सर, साटम सर आहेत. खरंच चांगले